केंद्र सरकारच्या गाईडलाईननुसार सर्व रेशनधारकांना रेशन कार्डची ई-केवायसी करणे आता अनिवार्य केले आहे. ई-केवायसी न केल्यास रेशन बंद करण्याबाबतच्या सूचना वरिष्ठ पातळीवरून देण्यात आलेल्या आहेत. तर आता ई-केवायसी करण्यासाठी कुठेही जाण्याची अजिबात गरज नाही. आपणच आपल्या मोबाईलवर ई-केवायसी कशी करायची याची संपूर्ण माहिती अगदी सोप्या पद्धतीने या व्हिडिओमध्ये देण्यात आली आहे. त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला व्हिडिओ सुरू करूया. सुरुवातीला मोबाईलच्या प्ले स्टोअरमध्ये जाऊ. तेथे आधार फेस RD हे टाईप करून सुरुवातीला आधारचं ॲप्लिकेशन डाउनलोड करूया. त्यानंतर दुसरं ॲप्लिकेशन आहे आपल्याकडे, हे ॲप्लिकेशन डाउनलोड करूया. मी अगोदरच इन्स्टॉल केल्यामुळं हे अनइन्स्टॉल असं ऑप्शन आलेलं आहे. त्यानंतर दुसरं ॲप्लिकेशन आहे मेरा KYC. आपण पाहतो स्क्रीनवरील ते मेरा KYC हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. मी अगोदर डाउनलोड केलं होतं त्यामुळे डायरेक्ट ओपन केलेलं आहे. सर्व परमिशन देऊन टाका. त्यानंतर आपलं राज्य निवडा. त्यानंतर व्हेरीफाय लोकेशन या पर्यायावर क्लिक करा आणि आपल्या मोबाईलचं लोकेशन ऑन करा. आपल्या मोबाईलचं GPS लोकेशन हे एकदा ऑन करून ठेवा. त्यानंतर येथे आपला आधार नंबर टाकूया. त्यानंतर आधारला लिंक असलेल्या मोबाईलवरती OTP जाईल. येथे OTP टाकून घ्या. खाली कॅप्चा आहे तसा टाकूया. त्यानंतर रेशन कार्डवरची आपली सर्व माहिती ओपन होईल. रेशन कार्ड नंबर आणि आपलं नाव ओपन होईल. ॲक्सेप्ट करूया. यानंतर फेस व्हेरिफिकेशन करून घ्या. व्हेरिफिकेशन झाल्यानंतर सक्सेस आपली KYC पूर्ण झालेली आहे.